नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. नागपूरवरून मुंबईला गेलेल्या बच्चू कडू आणि त्यांच्यासोबतच्या शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. या चर्चेच्या घोळातनं काय ठरलं तर 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या बैठकीत झाला. हे तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. परंतु यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफीची अपेक्षा होती, परंतु तसं काही ती अपेक्षा पूर्ण झालेली नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या नेत्यांबद्दल सुद्धा एकूणच थोडासा संताप आहे, रोष आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या बैठकीत नेमकं काय झालं? 30 जून पूर्वी खरंच कर्जमाफी होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांना आणि बच्चू कडूंना नेमकं काय सांगितलं? या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत आपण आज. आपल्या सोबत आहेत अखिल भारतीय किसान सभेचे डॉक्टर अजित नवले सर. सर, तुमचं ॲग्रोवनच्या या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, पहिला प्रश्न अर्थात काय आहे तर काल तुम्ही नागपूरवरून बच्चू कडू तुम्ही होते, त्यासोबतच राजू शेट्टी होते, वामनराव चटप होते, त्यासोबतच महादेव जानकर होते, रविकांत तुपकर होते. हे सगळेजण मुख्यमंत्र्यांना भेटायला काल गेला. सह्याद्री अतिथीगृहावरती एक बैठक झाली. ती बैठक बराच काळ चालली, पण या बैठकीतनं शेतकऱ्यांना अपेक्षित निर्णय काही मिळालेला नाहीये. नेमकं या बैठकीमध्ये काय झालं याचा घटनाक्रम तुम्ही सविस्तर पद्धतीने सांगा. मुळातच सरकारला कर्जमाफी करण्याची मनापासूनची इच्छा नव्हती आणि अजूनही ती आहे का याबद्दल तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनामध्ये शंका आहे आणि ती रास्त शंका आहे. बैठकीत सुद्धा त्यांनी जवळजवळ दीड पावणे 2 तास कर्जमाफी करणं शक्यच नाही हे आम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ते सांगत होते त्याप्रमाणे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपये, वीज बिलासाठी 26,000 कोटी रुपये, आणखीन दर महिन्याला 600 रुपये राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येतात, त्यासाठी आणखीन काही अमाऊंट, अशा बेरजा ते आपल्या पुढे सांगून याच्या पलीकडे आता कोणत्याही प्रकारे मदत करणं शक्य नाही अशा प्रकारे ते मांडणी करत होते. आणि त्याच्यामुळे हे एक प्रकारे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते की तेवढं सोडून बाकी सगळ्या मागण्यांवर आपण चर्चा करू. मात्र शिष्टमंडळात असलेले सगळे नेते हे चळवळीचे अनुभवी नेते आहेत. अनेक वर्ष शेतकरी संघटनांमध्ये काम केलेले नेते आहेत, जसे बच्चू कडू आहेत. त्याचबरोबर विदर्भातले शेतकरी संघटनेचे नेते आहेत. तर त्या सर्वांनी आम्ही आग्रह लावून धरला की कर्जमाफी ही मुख्य मागणी आहे, ती सोडून बाकी इतर विषयांवर आपल्याला चर्चा ही लगेच करता येणार नाही. थोडंसं त्याच्यामध्ये विसंगती होईल आणि म्हणून ती मागणी ही आपण अत्यंत आग्रह क्रमाने लावून धरली. खूप वेळ चर्चा झाल्यानंतर एक क्रुशियल मुद्दा आमच्याकडून मांडण्यात आला. तो म्हणजे कर्जमाफी ही काय आम्ही मागितलेली नव्हती. मुळात ही पहिल्यांदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनेच सांगितलं, सरकारी पक्षांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत आणि त्याचा परिणाम म्हणून स्वाभाविकरित्या शेतकऱ्यांनी त्यामुळे कर्ज भरणं थांबवलेलं आहे. आता एकदा कर्ज भरणं थांबवलं की त्याच्यामुळे सोसायटी अडचणीत येतात. सोसायटी अडचणीत आल्या की बँका अडचणीत येतात आणि त्यातून संबंध जी काही ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, पतपुरवठ्याची व्यवस्था आहे, ती कोलॅप्स होते. बरं, सरकार म्हणतंय की आम्ही करणार आहोत, योग्य वेळी करणार आहोत. योग्य वेळ कधी करणार? या वर्षी नाही करणार, पुढच्या वर्षी नाही करणार. तुम्ही जितका काळ करणार नाही तेवढं काळ कर्ज शेतकरी भरणार सुद्धा नाही, कारण तुम्ही कर्जमाफी करणार ते थकीत कर्जदारांची करणार. त्याच्यामुळे हे कर्ज आणखीन वाढत जाईल. आज सरकारला 1 रुपया खर्च आहे, तर दुसऱ्या वर्षी कदाचित 2 रुपये येईल, तिसऱ्या वर्षी कदाचित तो 3 रुपये होईल. त्याच्यामुळे नुकसान सरकारचंच आहे. त्यामुळे ते ऍज अर्ली ऍज पॉसिबल तुम्ही त्याचा निर्णय करा, हा आमचा युक्तिवाद होता. खूप ताणाताणी झाली, खूप चिडाचिड सुद्धा झाली. काही प्रमाणात संघर्ष इतका झाला की बैठक मोडेल आणि ते त्यांच्या पातळीवर, आम्ही आमच्या पातळीवर निघून जाऊ, इतका तणाव त्याच्यामध्ये निर्माण झाला. आणि त्याचा परिणाम म्हणून शेवटी सरकारला त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत आम्ही कर्जमाफी करू अशा पातळीवर यावं लागलं. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा आतमध्ये आपसी चर्चा करून त्याच्यामध्ये आम्ही कर्जमाफी करू, परंतु ती करताना सुद्धा जरा कमिटीच्या रिपोर्टच्या आधारे करू अशा प्रकारची शक्कल लढवली. मुळात ही जी कमिटीची जी भानगड आहे, ही भानगड काय आम्ही कधीच मागितलेली नव्हती. तो आमचा प्रांतच नाहीये. आम्हाला कोणत्याही प्रकारे कमिटीची मागणी आम्ही केलेली नव्हती आणि अशी कोणतीही कमिटी मुळात आम्हाला मान्य नाही. त्यामुळे सगळ्या शेतकरी नेत्यांनी सांगितलं
की अशा कोणत्याही कमिटीची आवश्यकता नाही. आम्ही कमिटीवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही कालहरण करण्यासाठी, वेळ काढूकपणा करण्यासाठी ही कमिटी नेमता आहात. आणि भाषा आंदोलन जे झालं, त्या भाषा आंदोलनात सुद्धा कालहरण करण्यासाठी यांनी अशाच प्रकारे कमिटी नेमली. त्यावेळी राज ठाकरे साहेब होते, उद्धव ठाकरे साहेब होते, आम्ही सगळे पण होतो त्या आंदोलनात. त्याच्यात आम्ही त्या कमिटीला फाट्यावर मारला नाही. म्हटलं हे कमिटी फिमिटीचे नाटकं सांगू नका. तोच स्टँड आता सुद्धा या वेळी आम्ही घेतला आणि आम्ही म्हटलो कमिटी बिमिटी आम्हाला मान्य नाही. काय अभ्यास करायचा तो तुम्ही तुमचा करा, आम्हाला कर्जमाफीची तारीख सांग. हे मुख्य मुद्दा चर्चेचा होता आणि त्या आधारावर चर्चा झाली. पण सर, आता या सगळ्यामध्ये जर का आपण कालपासून बघितलं तर सोशल मीडिया असेल किंवा इतर माणसांमध्ये जी काही चर्चा आहे किंवा शेतकऱ्यांमध्ये एक चर्चा आहे, त्यांचा एक आरोप असा सुद्धा आहे की हे सगळे शेतकरी नेते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, त्यांच्यासोबत वाटाघाटी करण्यात हे फसले आणि कुठेतरी शेतकरी नेते आणि बच्चू कडू हे सगळेच काही एक प्रकारे मॅनेज झाले, अशा प्रकारची एक चर्चा आहे. हे अॅग्रोवन किंवा मी धनंजय सानप असं म्हणत नाहीये, तर अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये, असा आरोप सुद्धा शेतकरी करतायत, त्यांच्यामध्ये एक प्रकारे रोष आहे. हे बघा, भारतीय जनता पक्षाला त्यांना विरोध करणाऱ्या प्रामाणिक शक्ती ह्या हळूहळू संपवत न्यायचं आहे. हळूहळू सगळेच नेते संशयाच्या घेऱ्यात आले. ते जे लढतायत, जीव काढतायत, त्यांच्याबद्दल शंका उपस्थित झाल्या आणि एक एक बाद झालं. तर मला सांगा, कुणाचा त्याच्यामध्ये फायदा होईल? शेतकऱ्यांचा फायदा होईल की भारतीय जनता पक्ष ज्यांना मनमानी कारभार करायचा आहे त्यांचा फायदा होईल? स्वाभाविकरित्या सत्ताधाऱ्यांचा फायदा होईल. आणि ज्या शक्ती आहे त्याच्यापासून जनतेला, शेतकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न हे सातत्यानं करत राहतात. आणि त्या सगळ्या षडयंत्राचा भाग म्हणून मी सुद्धा सकाळपासून सोशल मीडियावर बीजेपीचा आयटी सेल ज्या प्रकारे बच्चू कडूंच्या विरोधात विशेषतः ऍक्टिव्ह झालेला दिसतोय, तर त्याच्या मागे हे राजकारण समजून आपण नाही घेतलं तर आपली फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, बच्चू कडू ज्यावेळी नागपूरवरून निघाले त्यावेळी संध्याकाळी त्या बैठकीला मी हजर होतो रात्रीच्या. त्यावेळी ते काय म्हणाले होते हे तुमच्या रेकॉर्डवर आहे. ते काय म्हणाले होते? तारीख घेऊन येण्यासाठी आम्ही जात आहोत, तारीख घेतल्याशिवाय आम्ही येणार नाही. संबंध चर्चा आमची त्यावरच कॉन्सन्ट्रेट होती. भारतीय जनता पक्ष आणि सरकार सांगत होतं मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. त्याच धर्तीवर कर्जा माफी करेंगे लेकिन कब करेंगे ये नहीं बताएंगे. आम्ही म्हणतो होतो की तुम्ही सांगा तारीख, वार सांगा, वेळ सांगा, त्याची टाइम लिमिट द्या आणि मग बाकीच्या चर्चा आपण करू. 3 तास घमासान झालं, चर्चा तुटण्यावर आली, अरे तुरे झालं. आणि आजच बातमी आली की आमच्या सगळ्यांवर केस टाकण्यात आलेली आहे आंदोलनाची. तब्बल आम्ही आणि आमच्या जोडीला केसेस पडलेल्या आहेत. आता ह्या अशा प्रकारे जर ते आमच्याशी वागत असतील तर त्या पातळीवर आपण विचार केला पाहिजे की प्रचंड संघर्षानंतर तारीख मिळवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. मात्र हे संपूर्ण यश नाही. तारीख मिळाली म्हणजे सगळं झालं असं. कावा केला जाणार आहे, डावपेच आपल्या विरोधात केला जाणार आहे आणि कमिटीला पुढे घालून अटी शर्ती लादून कमीत कमी लोकांना द्यायचं आणि अधिकाधिक राजकीय फायदा मिळवायचा, हा जो फंडा RSS, बीजेपी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे ते वापरणार आणि अटी शर्तीचं भूत आपल्या मानगुटावर बसवणार. त्याच्यामुळे शेतकरी संघटना कशा मजबूत राहतील, एकजूट राहतील, आपण सगळे सावध कसे राहू, पुढच्या लढ्यासाठी तयार कसे राहू, हे प्रयत्न आपल्याला मिळून करावे लागतील. आणि अटी शर्तीचे ज्यावेळी यादी येईल त्यावेळी त्याच्यामध्ये शेतकरी विरोधी अटी यात रद्द करण्यासाठीचा संघर्ष आपल्याला परत उभा करावा लागेल. आपल्या माध्यमातून रेकॉर्डवर म्हणून मी ठेवतो की कदाचित उद्या देवेंद्र फडणवीस इतके पलटतील की ते म्हणतील आम्ही अशी कोणती तारीख कोणाला दिलेलीच नाहीये. ते असं पण म्हणू शकतील की अशी कधी चर्चाच झालेली नाही. या सगळ्या फसवणुकीच्या तयारीसह आपण आपल्या आंदोलनाची तयारी करावी लागेल. नेत्यांची एकजूट ठेवावी लागेल, संघटनांची एकजूट ठेवावी लागेल आणि संघर्षाला राऊंड द क्लॉक तयार राहावं लागेल. काल आपण थोडेसे सतर्क होतो, आज 10 पट सतर्क राहण्याची ही वेळ आहे. सतर्क आणि एकजूटता हाच आपल्याला संघर्षातून विजयाकडे घेऊन जाणारा मार्ग ठरणार आहे. यामध्ये तुम्ही तुमची भूमिका मांडतायत, शेतकरी संघटनांची मांडतायत, बच्चू कडूंचीही तुम्ही मांडतायत सगळीच भूमिका. पण मूळ मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांमध्ये जो काही रोष आहे त्याचं कारण एक असं सुद्धा आहे की कर्जमाफीच्या मागणी पूर्ण झाल्याशिवाय, कर्जमाफीची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत, अशा प्रकारचं एक आश्वासन आणि एक शब्द
बच्चू कडू आणि तुम्ही सगळ्यांनीच दिलेलं होतं शेतकऱ्यांना. त्यामुळे शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती, की आता आम्हाला तातडीनं म्हणजे लगेचच कर्जमाफी मिळणार आहे. परंतु ते न अग- होता अग- एक तारीख तुम्हाला देण्यात आली आहे. अगदी बरोबर आहे. ही अत्यंत अवघड मागणी आहे, ही आपण समजून घेतली पाहिजे. हं. तब्बल साधारण माझ्या माहितीप्रमाणे 35-36 हजार कोटी रुपयाची तरतूद सरकारला करावी लागणार आहे आणि कदाचित ही तरतूद त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा जाऊ शकते. त्या पातळीवर आंदोलनाला मिळालेला रिस्पॉन्स आणि गावखेड्यातून शेतकरी किती प्रमाणात उतरले याचं जरा आपण आकलन केलं पाहिजे. मी 2017च्या आंदोलनाचा साक्षीदार राहिलेलो आहे. त्यावेळी गावखेड्यातील प्रत्येक शेतकरी आंदोलनात उतरलेला होता आणि गावागावामध्ये शहराला जाणारा शेतीमाल हा रोखण्यात आला होता. मी आपल्याला विचारतो आत्मपरीक्षण म्हणून, खरंच इतकी मोठी व्याप्ती ह्या आंदोलनाची वाढली होती का हो? तर आपण हे मान्य केलं पाहिजे की विदर्भातील एक साधारणतः 10-15 हजार शेतकरी ते 3 दिवस तिथे बसले. या पलीकडे ह्या आंदोलनाचा विस्तार या पातळीवर झालेला नव्हता. दुसऱ्या पातळीवर कोर्टाच्या न्यायालयाचा निकाल आला आणि त्यांनी रस्ते खाली करायला लावले. तिसऱ्या पातळीवर प्रचंड पाऊस आला आणि जिथे आंदोलक बसलेले होते तिथे सर्वांची दाणाफान झाली. चौथ्या पातळीवर दिव्यांग मोठ्या प्रमाणात होते. त्यांना शौचालयाला जाण्यासाठीची व्यवस्था आणि त्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था अशी प्रचंड कोंडी त्या सगळ्या पातळीवर तयार झाली. लोकांचा जो ओघ आहे पाऊस आल्यामुळे, 3 दिवस आंदोलन चालल्यामुळे, या सगळ्या मर्यादा, परत पुढे येणारी आचारसंहिता, या सगळ्या गिव्हन कंडिशन मध्ये आंदोलकाला निर्णय घ्यावा लागला. कसं असतं की घरी बसून हे जमलंच नाही, अजून मिळायला पाहिजे होतं, हे बोलणं फार सोपं असतं. परंतु जो प्रत्यक्ष संग्रामात असतो, रणांगणात असतो, त्याच्या ज्या मर्यादा असतात, शक्ती असतात, ते एक युद्ध आहे. त्याच्या विरोधात डावपेच खेळले जातात. त्याच्या विरोधामध्ये एक प्रकारचं यंत्रणा केली जाते. कुणाला वाटलं होतं की कोर्टाचा आदेश अशा प्रकारे वापरला जाईल, तातडीने रस्ते खाली करायला सांगितलं जाईल? आदल्या दिवशी आम्हाला ती शंका आली होती, मी बोलून दाखवली होती. त्यामुळे ह्या सगळ्या प्रचंड वाईट अवस्थेमध्ये ज्यावेळी प्रचंड अटॅक झालेला होता आंदोलनावर, अशाही परिस्थितीमध्ये जेल भरो करण्याचा पायंडा आम्ही पुढे केला. त्यातून दबाव वाढवला. त्यामुळे 2 मंत्र्यांना यावं लागलं. मंत्री आल्यानंतर सुद्धा ते म्हणाले की आम्ही कर्जमाफी करणार नाही, परिस्थिती नाहीये. मग डावपेच करून आम्ही किमान बैठकीला त्यांना आपण बाध्य केलं. बैठकीमध्ये 3-3.5 तास घमासान झालं. 2 वेळा बैठक तुटण्याची वेळ आली. एकदा तर सीएमला तुम्ही डिक्टेट करणार का, या आरेतुरेच्या भाषेपर्यंत सगळा संघर्ष गेला. त्यामुळे राजू शेट्टी असतील किंवा विदर्भातले वामनराव चटप असतील, शेतकरी संघटनांचे अनुभवी असणारे ते नेते आहेत. माझा पण काही अनुभव आंदोलन हाताळण्याचा, किती ताकद आहे, किती थांबलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे. शेवटी आंदोलन हे एक कौशल्य आहे, हे एक तंत्र आहे आणि त्यात वेळोवेळी आपण यशस्वी होत आलेलो आहे. 34,000 कोटीची पहिली कर्जमाफी याच प्रकारच्या आंदोलनातून आपण मिळवली. दुसऱ्या वेळी 18,000 कोटीची कर्जमाफी अशाच आंदोलनातून मिळवली. 5 रुपयाचं दूध उत्पादकांना अनुदान अशाच प्रकारच्या आंदोलनातून मिळवलं. त्यानंतर आता पीक विम्याच्या ट्रिगलच्या मागण्यांबाबत आपण अशाच आंदोलनातून पुढे गेलेलो आहे आणि मला खात्री आहे की आपण जिंकलेलो नाही, पण किमान तारीख मिळवण्याचा टप्पा आपण यशस्वी केलेला आहे. हा विजय नाही. बरोबर आहे. मला ते त्यामुळे मिरवणूक काढण्याची, आनंद व्यक्त करण्याची ही वेळ नाहीये, सतर्क होण्याची वेळ आहे. 30 जून ही तारीख तुम्हाला मिळालेली आहे, पण या तारखेवरती तुम्ही का संमती दिलेली आहे? म्हणजे मुख्यमंत्री आणि तुमच्या चर्चेमध्ये असं काय ठरलं की 30 जून ही तारीख पुढे करण्यात आली? कारण की 30 जून यायला अजून 8 महिने बाकी आहेत. तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचं, हा शेतकऱ्यांसमोर एक प्रश्न आहे. कारण की आता तर रब्बीचा हंगाम आपल्याला माहिती आहे, आपण मागच्याच इंटरव्ह्यू मध्ये बोललोय की अतिवृष्टीचा दणका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. त्यामुळं आता काय झालं तर फक्त 8 महिन्यांची प्रतीक्षा, म्हणजे जी प्रतीक्षा ऑलरेडी सुरू होती तीच कंटिन्यू पुढे सुद्धा सुरू राहणार आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर मी सुद्धा या प्रकारच्या शंका लोकांच्या पाहिल्या आणि एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तर असं विचारलंय की जून का बरं, मार्च का नको. मुळात हा कृषी कर्जाचा मुद्दा आणि आपल्या फ्लॅटचे हप्ते ज्या कर्जातून होम लोनचे जातात ती गोष्ट ह्या भिन्न आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज जर कर्जमाफीची घोषणा समजा त्यांनी डिक्लेअर केली असती आणि डेडलाईन आजची दिली असती तर आरबीआयच्या निकषाप्रमाणे फक्त थकीत कर्ज माफ होत असतं. मग कोणतं फायनान्शियल इयर थकीत कर्जासाठी धरलं असतं तर 30 जून 2025 ही डेडलाईन कर्जमाफीची ठरली असते.
मग 30 जून 2025च्या अगोदरचं कर्ज माफ झालं असतं तर आता शेतामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते या कर्जमाफीमध्ये थकीत कर्ज धरण्यात आलं नसतं, कारण ते कर्जाचं स्टेटस हे नियमित कर्ज असतं. नियमित कर्जाला आपल्याला प्रोत्साहन अनुदान द्यावं लागलं असतं, त्याचे कर्ज माफी करता आली नसती. प्रोत्साहन अनुदान किती देतात तो? 25,000 रुपये. ते सुद्धा मिळालं का? अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही. नंतर दिलं 50,000 रुपये. ते सुद्धा मिळालं का? मिळालं नाही. म्हणजे ज्या फायनान्शियल इयर मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 25,000 50,000 वर आपल्याला समाधान मानावं लागलं असतं. आणि म्हणून आपण असं म्हणालो की या गळीत हंगामात ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते पेड करावं लागेल मार्चला. 31 मार्चला देय तारीख बनेल. आज देय तारीख नाहीये. हा जो प्रश्न विचारला जातोय की आज काय करायचं शेतकऱ्यांनी, आज भरायचंच नाहीये कर्ज 31 मार्चला भरायचंय. आज भरायचंच नाहीये, ते 31 मार्चला भरायचंय. आणि त्यामुळे आज काय करायचं हा प्रश्न गैरलागू आहे. 31 मार्चला कर्ज देय होणार आहे, ते थकीत होणार नाहीये. कर्ज थकीत असणं आणि कर्ज देय असणं याच्यामध्ये फरक आहे. ड्यू डेट ही वेगळी गोष्ट आहे. 31 मार्च ही ड्यू डेट आहे. ड्यू डेट असली की ते कर्ज माफ होत नाही, ते थकीत व्हावं लागतं. पीक कर्ज थकीत होतं 30 जूनला, देय होती तारीख 31 मार्च. मग शेतकऱ्यांनी जावं, आपला शेतीमाल विकावा, पैसे काढावेत, यासाठी पुढचे महिने दिलेले आहेत. आणि 30 जूनला मग त्याचे डेट आहे कट ऑफ, त्याच्या पुढे जर गेलं तर कर्ज थकीत होतं. आता बच्चू कडू ठीक आहे आंदोलनाचे नेते आहेत, परंतु त्यांचा काही या बाबतीमध्ये मान्य होईल नाही होईल, पण राजू शेट्टींवर विश्वास ठेवणार की नाही आपण, ज्यांच्या हाताखालून सगळ्या बँका सोसायट्या हे गेलेलं आहे. कर्जमाफीचे अनेक वेळा आंदोलनं केलेल्या अजित नवलेल्या बाबतीमधले काही यावर कळेल, यावर तर विश्वास ठेवणार की नाही आपण. त्यामुळे तारीख ठरवताना हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नियमित कर्जदार म्हणून ट्रीट करता कामा नये, त्यांना थकीत कर्जदार म्हणून ट्रीट करता यावं, यासाठी आपल्याला एक्सटेंडेड डेट हवी होती. आणि म्हणून आपण 8 महिने हे सरकारच्या लाभासाठी नव्हे तर शेतकरी थकीत दिसावेत, त्या टर्म मध्ये बसावे, यासाठी मुदतवाढ घेतलेली आहे. ही बाब थोडीशी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. पण याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक समितीची पाचर सुद्धा मारली. आता तुम्ही म्हणतायत की आम्ही ती समिती काय आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये, परंतु समितीच्या जोपर्यंत शिफारशी येणार नाहीत किंवा अहवाल येणार नाही, तो अहवाल आल्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये ही सगळी काही कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारे मुख्यमंत्री म्हणाले, असं त्यांचं विधान आहे. त्यांच्याकडून आम्ही वधवून काय घेतलं, आम्ही असं म्हणालो की 30 जून 2026च्या आत कर्जमाफी केली जाईल. ती ही तारीख बोलायला तयार नव्हते. तब्बल अर्धा पाऊण तास त्याच्यावर प्रचंड संघर्ष झालेला आहे. ते म्हणाले हम तारीख नाही बताएंगे. आम्ही म्हटलं मग त्याशिवाय आम्ही मान्य नाही करणार. आणि त्यामुळे त्यांनी हे सांगितलं मीडियाला की ते कमिट्या वगैरे तर ते बोलले, पण 30 जून 2026च्या आत आम्ही हा निर्णय घेऊ कर्जमाफीचा, याबद्दल ते बोलले. पण तरी सुद्धा मी म्हणतोय की त्याच्यावर पूर्णपणाने विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. आपण लढ्याचं हत्यार तयार ठेवलं पाहिजे, संघर्षाची जुळवाजुळवी केली पाहिजे, शेतकरी संघटनांना एकत्र केलं पाहिजे आणि गावागावातील तरुणांनी कर्जमाफीसाठी रणांगणात उतरण्याची तयारी केली पाहिजे. आणि त्यांनी दगाफटका केला, त्यांनी अटी शर्ती लादल्या, ते कमिटीच्या मार्फत लादू नाही तर शासनादेशाच्या मार्फत लादू. ते शेतकरी विरोधी जर अटी शर्ती असेल तर त्या हाणून पाडल्या पाहिजेत. लढाई आरपारची केली पाहिजे. प्रसंगी नेत्यांना बाजूला सारून शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढे येत जसं पुंतांब्याला केलं त्या पद्धतीमध्ये शेतकरी पोरांनी लढाई हातात घेऊन हा लढा पुढे नेला पाहिजे. आम्ही 100% त्यांच्या खांद्याला खांदा देऊन या लढाईमध्ये राहणार आहोत. दुसरीकडे एक असं सुद्धा बोललं जातंय, सोशल मीडियाचा विषय आलेला आहे म्हणून मी विचारतोय, सातत्यानं आंदोलन केल्यानं, सातत्यानं आंदोलनासाठी मैदानात उतरल्यानं त्या आंदोलन नावाचं जे काही शस्त्र आहे ते बोथट होतंय असं सुद्धा एक टीका केली जाते. त्याच्यामुळे आता जे काही झालं नाही ते पुढच्या काळात नाही झालं तरी आंदोलन केलं तर काय फरक पडणार, असा सुद्धा एक आक्षेप घेतला जातोय या सगळ्या प्रकरणावरती. यावरती तुमची भूमिका काय आहे? हे बघा, काही लोकांना लढणाऱ्या माणसांवरून विश्वास उडवायचा आहे, आंदोलनांवरून विश्वास उडवायचा आहे. एकदा तो उडाला की मग शेतकऱ्यांची कत्तल पाहिजे तशी करता येईल, शक्तीपीठसाठी जमिनी काढून घेता येतील, मोठ्या प्रमाणामध्ये 75,000 कोटी रुपये शक्तीपीठला द्यायला पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना पैसे नाही म्हणून सांगता येईल. एकदा का तुमचं शस्त्र निकामी केलं, ते बदनाम केलं,
ते काही कामाचं नाही असा प्रोपगंडा केला की तुम्ही निशस्त्र होता आणि निशस्त्र व्यक्तीला किंवा प्राण्याला सहज कापता येतं, सिंहाला किंवा वाघाला बळी देता येत नाही, परंतु निशस्त्र असलेल्या शेळीला मात्र कापलं जातं, कोंबडीला कापलं जातं. हे तसंच आहे. त्यामुळे निशस्त्र न होता लढाईचं हत्यार तीव्र करणं, मला सांगा वारंवार आंदोलन तरी का करावं लागतं? जर यावेळी आम्ही आव्हान करत होतो की 11 वाजता सबंध महाराष्ट्राने रस्त्यावर उतरावं, किती ठिकाणी आंदोलन झाले, किती शेतकरी उतरले? आपण जर आत्मपरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की संघटनेचे कमिटेड कार्यकर्ते सोडता आम जनता लढ्यामध्ये उतरवण्यामध्ये आम्हाला अपयश आलेलं आहे आणि जनतेने सुद्धा ते करून दाखवलेलं नाहीये. हे वास्तव मान्य करावं लागतं. आमची संघटना मिळून लढ्याची किती ताकद आहे सरकारला झुकवण्याची, त्याच पातळीत यश मिळणार आहे. ती ताकद वाढली की यश वाढेल, ती ताकद कमी झाली की यश कमी होईल. हा जो काही सामान्य नियम आहे, हा सामान्य नियम समजून न घेता आपल्याला आखाडे बांधता येणार नाही. बीजेपीच्या आयटी सेलला सरेंडर होणं आणि लढे बदनाम करून लढ्यावरचा विश्वास उडवणं, मला वाटतं हे शेतकऱ्यांना निशस्त्र करण्याचं षडयंत्र आहे. त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. सर, आणखी एक प्रश्न असा सुद्धा आहे की ज्यावेळेस बैठक संपली मुख्यमंत्र्यांसोबतची, त्यावेळेस बच्चू कडू हे बाहेर आले, तुम्ही सगळ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस बोलताना बच्चू कडू असं म्हणाले की आता जे काही 30 जून आहे ही तारीख, म्हणजे अजून 8 महिने वाट बघावीच लागणार कर्जमाफीसाठी, परंतु तोपर्यंत ज्यांच्यावरती कर्ज आहे त्या लोकांना बँकेकडून कर्जाची वसुली ही त्यांच्याकडून, त्याच्यासाठी तगादा हा बँकेकडून लावला जाणार. तर यावरती ते बोलताना असं म्हणाले की कर्ज वसुलीसाठी 30 जून 2026 पर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. असा काही निर्णय या बैठकीत झालाय का? कारण की मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात ते आलेलं नाहीये. हे बघा, राज्यकर्ते अशा प्रकारची भाषा करत राहतात. त्याच्यावर विश्वास ठेवता येतो का? विश्वास ठेवता येत नाही. कारण जोपर्यंत बैठक, तेच मी सांगतो, आम्ही मागणी केली, सरकार स्थगिती देऊ असं पण म्हटलं, पण स्थगिती मिळणार आहे का? मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सांगतो, तेव्हापर्यंत स्थगिती मिळणार नाही जोपर्यंत सरकार तुमच्या वाट्याचे पैसे बँकेत भरत नाही. त्यामुळे बँकेत पैसे सरकारला भरायला करणं हा मार्ग आहे. बँकेचं काम करत राहणार आहे. शेतकरी पोरांनी दंडुके हातात घेऊन उभं राहावं लागेल की जर बापाची कर्ज वसुली करायला आले तर तुम्हाला नीट जाऊ देणार नाही. हा लढा आपल्याला करावा लागेल ना. मी सोशल मीडियावर पण वारंवार पाहतोय की 8 महिने आपल्याला थांबावं लागेल. हा प्रोपगंडा चुकीचा आहे. का थांबायचंय 8 महिने तुम्हाला? तुम्ही या मिनिटापासून संघर्ष सुरू केला पाहिजे. आता लगेच लढायला सुरुवात करावी लागणार. 8 महिन्याच्या आत येणार आहे. ते क्रायटेरिया आपल्या बाजूचे राहतील या भ्रमामध्ये राहू नका. ते शेतकऱ्यांना वगळण्यासाठीचे डाव खेळतील. अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याच्यातून उडवण्यासाठीचे डावपेच खेळतील. त्याच्या विरोधात संघर्ष लगेच करावा लागणार आहे. 8 महिने थांबून आम्ही नंतर आता झाली का कर्जमाफी, मग काय केलं शेतकरी नेत्यांनी, हा काळ निघून गेलेला आहे. आता लगेच संघर्ष करावा लागणार. आम्ही सकाळपासून सुरू केला की काय क्रायटेरिया असतील, कशा पद्धतीने आखणी करायची, पुढचं आंदोलन कसं करायचं. काळ रात्र आहे, आराम करण्याचा वेळ राहिलेला नाही. त्यामुळे 8 महिने थांबू नका. लढ्याची लगेच तयारी करा. कोण कर्ज वसुली करायला येतंय, या बापाची कर्जमाफी करायला दंडुके घेऊन शेतकऱ्यांची पोरं उभं राहतील. नेते बिते संघटना नंतर पोरं त्यांचे तंगडे सरळ करतील कर्ज वसुली करायला येणाऱ्यांचे. ही शेतकऱ्यांच्या पोरांना घ्यावी लागेल. ठेका घेतलेला नाहीये अजित नवलेंनी, बच्चू कडूंनी आणि राजू शेट्टींनी. शेतकऱ्यांच्या पोरांना लढाई करावी लागेल की नाही. एक शेतकऱ्याची पोरं म्हणून आम्ही पण तुमच्या बरोबर राहू. त्यामुळे 8 महिने थांबायचं नाहीये, लगेच लढा सुरू करायचा आहे. आणि कोण कर्ज हे ते म्हणाले आमच्याकडे जर असं शेतकऱ्याची कर्ज वसुली करायला जर कोणत्या बँकेचा अधिकारी आला तर तो त्याच्या पायावर परत जात नाही. ही भूमिका घ्यावी लागेल ना. आणि ते लठधारी सेना तयार करतात. लठ म्हणजे काठी, तिकडे लठ म्हणतात. ते जाट जे लोक आहेत ते हातात ते म्हणतात आम्ही, म्हणजे काठीच हातात घेऊन उभे राहतात. हे शेतकऱ्यांची पोरं आपल्याला काठी हातात घ्यावी लागेल. लोकशाहीवर आपण विश्वास आहे आपला. अजित नवले कसं काय लोकशाहीच्या बाहेर जाऊन हिंसात्मक बोलताय, ही टीका माझ्यावर करा. पण जर बापाचं तुम्ही सगळं काढूनच घ्यायला लागले आणि तुम्ही म्हणाल की कुणीतरी येईल अवतार अजित नवले, बच्चू कडू आणि आमच्या बापाला वाचवेल, नाही होणार असं. आपणच लढ्याचे हत्यार आहोत. आपल्याला आपल्या दारात उभं राहावं लागेल ना की अरे लुटलं त्याच्यामुळे बाप कर्जबाजारी झालेला आहे.
त्याच्यामुळे लुटलं तेव्हा मिटलं, लुटलं तेव्हा फिटलं. माझ्या बापाचं कर्ज वसूल करायला यायचं नाही. तो देवेंद्र फडणवीस साहेब म्हटलेत कर्ज माफी करू, त्याच्याकडे जा आणि वसूल करा. ही भूमिका शेतकऱ्यांच्या पोरांना घ्यावी लागेल ना. आयतं कोण जांभूळ आणून टाकणार आहे मिशीमध्ये? नाही टाकणार. आणि म्हणून 8 महिने थांबायचं नाहीये, लगेच लढा सुरू करायचा आहे. हा, बिलकुल थांबायचं नाही. माझे भाषण मोर्चामधले तुम्ही ऐकले की नाही मला माहित नाही, पण मी कंटिन्यू हेच बोलतोय, अजिबात दम खायचा नाहीये. मी घरी नाही गेलेलो साहेब, मी अजून ऑफिसमध्येच बसलेलो आहे कालच्या नंतर, आणि 8 दिवस त्या लढ्यामध्ये होतो. त्यामुळे घरी काय अवस्था आहे हे मला माहित नाही. आता गेल्यानंतर पाहणार. जवळचा एक माणूस अत्यंत सिरियस ऍडमिट आहे दवाखान्यामध्ये. मी फोनवर त्याच्याशी बोलतोय फक्त. हे आम्ही कुणीही विश्रांती घेत नाही, आणि विश्रांती घेण्याचा काळ संपलेला आहे. डेली लढाई करायची आहे, डेली. आणि ती फक्त नेत्यांनी नाही करायची, ती फक्त संघटनांनी नाही करायची, प्रत्येक शेतकरी पोरांनी करायची. ही गोष्ट लवकर डोक्यात आपल्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत फसगत होत राहणार आहे. सोशल मीडियावर कॉमेंट करणं फार सोपं आहे, पण बापाचं कर्ज वसूल करायला आलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यासमोर दंडुका घेऊन उभं राहणं जास्त अवघड आहे, आणि ते अवघड काम आपल्याला करायचं हे समजून घ्या. सर, आता हे सगळं सांगत असताना तुम्ही काही मुद्द्यांचे जसा उल्लेख केला आधी, की मुख्यमंत्री काही वेळेस तुमच्यावरती चिडले होते काल चर्चेच्या दरम्यान. काय मुद्दे होते, कोणत्या मुद्द्यावरती ते चिडलेले होते? उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तिथं हजर होते. त्यांची या सगळ्यामध्ये काय भूमिका राहिलेली आहे, काय भूमिका होती? ते कर्जमाफीसाठी अनुकूल आहेत का? राज्याचे अर्थमंत्री आहेत अजित पवार, तर त्यांची भूमिका नेमकी काय होती? हे बघा, मुख्य मुद्दा तारीख डिक्लेअर करण्याचा होता. ते म्हणत होते की आम्ही तारीख सांगणार नाही, आणि आम्ही म्हणत होतो की तारीख घेतल्याशिवाय जाणार नाही. तणाव होणार ना, संघर्ष होणार ना. आणि पार्श्वभूमी आहे, आम्ही झुकलेलो नाहीये कधी. मग वातावरण तापणार. ते काय माझे दुश्मन नाहीये, परंतु तारीख घेण्यासाठी आंदोलन झालंय तर तारीख घेऊन जाणार. आणि ते म्हणत होते की आम्ही कमिटीच्या शिफारशी येतील त्याच्यानंतर निर्णय घेणार. त्यामुळे स्वाभाविकरित्या वाद झाला, संघर्ष झाला, तणाव झाला, आणि कुणीतरी वाईटपणा घ्यावा लागणार ना. मला काही मिळवायचं नसल्यामुळे, मला ना आमदार व्हायचंय, ना खासदार व्हायचंय, ना तुम्ही मला करणार आहात. तर त्यामुळे गमवण्यासारखं काही नाही. संघर्ष झाला, लपून ठेवण्याचा काही अर्थ नाहीये. वाईटपणा घ्यावा लागला, तो घेत आलेलो आहे, मी घेत राहणार. तर तो झाला, व्यक्तिगत त्याच्यामध्ये काही नाही, पण तारीख घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि तारीख केवळ इंटरनल बैठकीत नको. मुख्यमंत्र्यांनी तुम्ही डिक्टेट करणार का आम्हाला आम्ही काय बोलायचं ते? असा तणाव होता. तर डिक्टेट करण्याचा प्रश्न नव्हता. लोकांना समजू द्या ना, तुम्ही 30 जून 2026 हे तुमच्या तोंडून येऊ द्या, कारण उद्या तुम्ही म्हणाल आम्ही बोललोच नाही असं, मग आम्ही तोंडावर पडू ना. बरोबर आहे, बरोबर. आणि म्हणून डॉक्युमेंट बनावं, डिजिटल डॉक्युमेंट. 26 हे शेतकरी नेते नव्हे तर स्वतः मुख्यमंत्री म्हटलेत. यासाठी तो शब्द यावा, यासाठी आमचा 8 तास होता. त्यातून तणाव निर्माण झाला. बच्चू कडू राजू शेट्टींनी तो जरा मध्यस्थी करून मिटवला, अन्यथा चर्चा फिसकटली होती. त्या जबाबदार व्यक्तींनी जरा त्याच्यात हस्तक्षेप करून शेवटी तडजोड झाली. 30 जून 2026 हे मुख्यमंत्र्यांनी बाहेर येऊन सांगितली. बंद दाराआड चर्चा, याच्यावरनं सुद्धा टीका होतीये बरीच. बंद दाराआड चर्चा, बंद दाराआड चर्चा वगैरे नसतं. चर्चाचे 2 केबिन असतात. एक सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरची केबिन, आणि एक मुख्यमंत्री डालन, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री बसलेले होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, कृषी मंत्री होते, राज्याचे मुख्य सचिव होते, कृषी विभागाचे सचिव होते, आणि आमचं सगळं संपूर्ण शिष्टमंडळ होतं, लिपिक होते. हे सगळं एक वेगळं सेटअप असतो. त्या सेटअपमध्ये काही मिनिमम गोष्टींवर अगोदर चर्चा होते, त्याच्यात काही सहमती होते, आणि मग सेकंड पार्ट हा एक्झिक्युशनचा असतो, ज्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर बसून शासन आदेश काढण्याचे आदेश देणं, काही प्रशासकीय बाबी पूर्ण करणं. हे प्रत्येक मीटिंगचे 2 वेगवेगळे सेटअप असतात. जर तुम्ही 2000 लोकांबरोबर एकदा चर्चा करू लागली तर निर्णय होत नसतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या 2 पातळ्यांच्या प्रक्रिया ह्या प्रत्येक बैठकीच्या असतात. ज्यांना बैठका माहिती आहेत त्यांना हे माहिती आहे. बंद दाराआड चर्चा असं काही नसतंय. ते सह्याद्री अतिथीगृह, तिथे 2 ऑफिसेस आहेत. एक मुख्यमंत्र्याचं ऑफिस आहे आणि एक प्रशासकीय ऑफिस आहे. मुख्यमंत्र्याच्या केबिनमध्ये या सगळ्या लोकांच्या बरोबर ओपन चर्चा झाली, खुली चर्चा झाली. त्याच्यामध्ये हे सगळे मंत्री उपस्थित होते, आणि त्यात 30 जून 2026 ठरल्यानंतर मग त्याचं एक्झिक्युशनसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आणि प्रेसच्या समोर हे नंतरची
कंक्लुडिंग चर्चा झाली, अशी ती चर्चा असते. ते बंददार खुलदार वगैरे ते निवडणुकीत असतं, आंदोलनात वगैरे असलं काही बंददार वगैरे नसतंय. तुम्ही एकदा करून बघा आंदोलन, म्हणजे तुम्हालाही त्याचा अनुभव येईल. सोयाबीनचे भाव सध्या हमीभावाच्या सुद्धा खाली आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फार म्हणजे जेरीस आलेले आहेत शेतकरी. मागच्या 3-4 वर्षापासून आपण बघतोय सोयाबीन उत्पादकांची काय अवस्था आहे. त्याच्यासाठी तुम्ही आंदोलनही करतायत वेळोवेळी. आता सध्या मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना राबवण्यात आलेली आहे. तुमची एक मागणी अशी सुद्धा होती, की जे काही सोयाबीन आहे त्याला त्याचं हमीभाव केंद्र त्याचे सुरू करावेत. त्यासोबत भावांतर योजनेचं नेमकं काय झालं? कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जशी कर्जमाफीची एक घोषणा केलेली होती, आश्वासन दिलेलं होतं, तसंच भावांतर योजना सोयाबीनसाठी लागू करू असं सुद्धा दिलेलं होतं एक आश्वासन. तर यावरती काही चर्चा झाली आहे का? राज्य सरकारची याबद्दल काही भूमिका आहे का, की सोयाबीनच्या खरेदीच्या सोबतच भावांतर योजना सुद्धा त्यासाठी लागू करण्यात येणार आहे, असं काही आहे? अत्यंत क्रुशियल मुद्दा तुम्ही उपस्थित केला आणि तो आम्ही तिथे मांडला. त्याचे 2 पार्ट आम्ही केले. एक तर लगेच भावांतर योजनेबद्दल आम्ही विषय सुरू केला असता तर ते म्हणले असते ठीक आहे, आम्ही ते करू, आणि लोकांना आता व्यापाऱ्यांना वाटेल त्या भावानं सोयाबीन विकायला लावलं असतं, पावत्या घ्यायला लावल्या असत्या आणि नंतर म्हटले असते की याला परवानगी मिळाली नाही. अशा प्रकारे फसगत होण्याची शक्यता होती. म्हणून आम्ही 2 टप्पे केले. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही म्हटलो की आता केंद्र सुरू करा, प्रत्येक ठिकाणी केंद्र सुरू करा आणि जो 5,328 रुपये भाव आहे त्याप्रमाणे ते घ्या. आणि सध्या सोयाबीनमध्ये मॉइश्चर आहे, फंगस होतंय, त्यामुळे जे FAQचे जे नॉर्म्स आहेत ते शिथिल करा. त्यांनी त्या बाबतीमध्ये सोयाबीनचे केंद्र सुरू करण्याबद्दल तातडीने सकारात्मकता दाखवली आणि ते आम्ही करू याबद्दल सांगितलं. कापसाच्या खरेदी केंद्रांबद्दल सांगितलं. त्यातून जे सोयाबीन वाचेल त्याच्यासाठी आम्ही हमी भाव भावांतरच्या योजनेचं ज्यावेळी म्हणालो त्यावेळी ते म्हटले की अशी योजना देशात कुठेच चालू नाही. आम्ही सांगितलं मध्य प्रदेशात चालू आहे. ते म्हणाले की चालू झाली होती, बंद झाली. म्हटलं भाजप शासित प्रदेश आहे आणि अॅग्रोवनने आम्हाला किमान एवढं तर सांगितलंय की बाबा नवा शासनादेश तिथे झालेला आहे आणि शिवराज चव्हाणनी पुन्हा एकदा ती योजना रिवाईव्ह करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग ते म्हणाले तुमचं नॉलेज जास्त अपडेट दिसतंय, मी जरा माहिती घेतो. म्हटलं घेतली पाहिजे आपण, कारण शेतकऱ्यांच्या जीवाशी हा प्रश्न आहे. त्यामुळे ते म्हटले की आम्ही माहिती घेतो आणि महाराष्ट्रात त्या अनुषंगाने काही करता येतील का त्याचा प्रपोजल बनवू. पण आमचा मुख्य आग्रह आता केंद्र सुरू करण्यावर आमचा होता आणि त्याबद्दल ते म्हणाले की नोंदणी करा, तातडीने आम्ही हे केंद्र सुरू करू. बर. सर, अजून पीक विम्याच्या संदर्भातही शेवटच्या काही अर्ध्या तासात चर्चा झाली. त्यातही वेगवेगळे मुद्दे होते, कारण की तुमच्या एकूण 22 मागण्या होत्या. त्यावरती त्यांनी काय सकारात्मकता दाखवली? कारण की सकारात्मक चर्चा झाली म्हणजे नेमकं काय झालं हे एकदा थोडंसं सांगा. हे बघा, ही चर्चा सकारात्मक नकारात्मक नसते. सरकारची लढाई नकारात्मकच असते, कम्प्लीट निगेटिव्ह असते, मी तुम्हाला सांगतो. आणि आपल्याला झुंज द्यायची असते, गेंड्याची कातडी सोलायची असते, टकरा द्यायच्या असतात. हे काही सकारात्मक वगैरे काय असत नाही. रक्त भांबाळत होत असते ते आतमध्ये. तुम्ही खरंच एकदा कॅमेरा घेऊन या, मी तुम्हाला आतली चर्चा दाखवतो काय असते. मुळात पीक विम्याचे ट्रिगर आणि पीक विम्याचं संरक्षण याच्यामध्ये गल्लत होते. सगळे शेतकरी नेते, आपले अनेक माध्यम म्हणतात की ट्रिगर रद्द केले त्यामुळे आमचं नुकसान झालं. चुकीची कन्सेप्ट आहे. ट्रिगरमुळे आपलं नुकसान झालेलं होतं. ट्रिगर म्हणजे काय? पहिलं ट्रिगर, त्याच्यामध्ये जे शेतकरी बसतील तेच दुसऱ्या ट्रिगर मध्ये जातात, बाकीचे वगळले जातात, डिडक्शन होतं शेतकऱ्यांचं. सेकंड ट्रिगर, त्याच्यामध्ये जे शेतकरी बसतील ते थर्ड ट्रिगर मध्ये जातात, त्याच्यामध्ये परत डिडक्शन होतं. जे शेतकरी फर्स्ट ट्रिगर मध्ये बसले पण सेकंड ट्रिगर मध्ये बसले नाही ते बाद होतात, डिडक्शन होतं. त्याच्यामुळे ट्रिगर हे आपल्या वाईटाचं आहे, चुकीचं आहे. आणि त्याच्या आडून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी संरक्षण कमी केलेलं आहे, प्रोटेक्शन कमी केलेलं आहे. प्रोटेक्शन काय होतं? पाणी शेतामध्ये घुसलं ते प्रोटेक्शन होतं. तुमची नैसर्गिक आपत्ती आली ते प्रोटेक्शन होतं. हंगाम चालू असताना आपत्ती आली त्याचं भरपाई मिळत होती ते प्रोटेक्शन होतं. प्रोटेक्शन काढून टाकलेलं आहे आणि तो आपल्या कन्सर्नचा मुद्दा आहे. ट्रिगर जे आहेत ते ट्रिगर आपल्यासाठी घातक आहेत. आपण म्हणतोय की तुम्ही ट्रिगरचा उपयोग डिडक्शनसाठी करू नका. ट्रिगर न ठेवता डायरेक्ट क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंटवर विश्वास ठेवा आणि प्लस आमचं 50% 25% नुकसान जे अगोदर होतंय त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही तातडीने जे अग्रिम देत होते ते अग्रिम देण्याची प्रक्रिया चालू ठेवा. त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं मांडणे अनेक माध्यम करतात, अनेक नेते बोलतात. तो मुद्दा आम्ही तिथे जीव काढून मांडला. प्रशासकीय अधिकारी ज्यांना त्याचं मर्म समजतं ते बरोबर मान डोलत होते आणि ते म्हणत होते की हा व्यक्ती बरोबर मांडतोय आणि त्याचा कॉग्निजन्स घेतला पाहिजे. त्यामुळे ट्रिगर वेगळे आहेत आणि
पिकाचं संरक्षण वेगळं आहे. आपल्याला पिकाचं संरक्षण हवं आहे, परंतु डिडक्शन ट्रिगर आपल्याला नको आहे. शेतकऱ्यांची वजाबाकी आपल्याला नको आहे. ही कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न कालच्या बैठकीमध्ये झाला. त्यामुळे ते निरुत्तर झाले. त्यांना ही बाब लक्षात आली की आपली सुद्धा कुठेतरी फसगत ही कंपन्यांनी केलेली आहे, अधिकाऱ्यांनी केलेली आहे. परंतु अर्थातच या सगळ्या नफ्यामध्ये जर ते सामील असतील तर ते लगेच माझं ऐकतील अशातला भाग नाहीये. परंतु त्यांना एक्सपोज करणं, कंपन्यांचं षडयंत्र एक्सपोज करणं आणि ट्रिगर गोष्ट वेगळी आहे आणि संरक्षण वेगळी आहे, हे लोकेट करण्यामध्ये आम्ही काल यशस्वी झालेलो आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे. 30 जून 2026च्या पूर्वी जर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, म्हणजे शेतकरी कर्जमाफी केली नाही, तर तुमची पुढची रणनीती काय असणार आहे? तुम्ही आंदोलन करणार आहात का पुढे? तेव्हा आंदोलन करण्याच्या बाबतीत थांबण्याची गरज नाही. आत्तापासून आपल्याला लगेच दबाव निर्माण करावा लागेल. तो दबाव मुलाखत देऊन तयार करता येतो, लेख लिहून करता येतो, पोस्ट टाकून करता येतो, लोकांना प्रबोधन करून करता येतो, मीटिंग घेऊन करता येतो. तो लगेच सुरू केलेला आहे आपण आणि ती करण्याची गरज आहे. जे जे शेतकऱ्याच्या प्रति कमिटमेंट असणारे आहेत, शेतकऱ्यांची पोरं आहे, त्यांनी लगेच पुढच्या लढ्याची तयारी केली पाहिजे. दबाव गट तीव्र केला पाहिजे आणि त्यांची आपल्याला फसवायची हिंमत होता कामा नये. अटी शर्ती लादून आपला विश्वासघात करण्याची हिंमत होऊ नये. इतकी तयारी करो, खुद ही को करो बुलंद इतना कि वो डर जाए की गद्दारी न करे. तर अशा प्रकारे डॉक्टर अजित नवले यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन दिलंय किंवा ग्वाही दिली आहे, त्याच्या मागे नेमकी भूमिका काय होती, या 30 जूनला शेतकरी नेते आणि बच्चू कडू यांनी का होकार दिला किंवा संमती दिली, त्याबद्दलही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. या सगळ्याबद्दल आता तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का, शंका आहेत का, त्या असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण त्यावरतीही नवले सरांना पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यासाठी घेऊन येऊ नक्की. त्यामुळे नवले सर, तुर्तास तुम्ही वेळ दिलात, आमच्यासोबत चर्चा केली, शेतकऱ्यांच्या मनात जे काही प्रश्न होते त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही केला. त्यासोबतच तुमची भूमिका, संघटनांची भूमिका ही मांडलीत तुम्ही आणि वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.